नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 30 डिसेंबरला म्हणजेच शनिवारी आलेली आहे या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी. ही चतुर्थी जी आहे तर ही चतुर्थी या 2023 मधली शेवटची चतुर्थी आहे. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेले आहेत, यामुळे या चतुर्थीला एक अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित केली जाते. या दिवशी व्रत केलं जातं, त्याचबरोबर गणपती बाप्पांची सेवा आणि उपासना केली जाते, जेणेकरून गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा सदैव आपल्यावरती राहील आणि आपल्यावरती येणारं संकट, विघ्न जे आहे ते दूर होतील. गणपती बाप्पा हे विघ्न हरण करणारे, विघ्न नष्ट करणारे बुद्धीचे देवता मानले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजेपासूनच केली जाते आणि यानंतर ते शुभ कार्य पार पडत असतं. आणि म्हणूनच गणपती बाप्पा हे सर्वांचे अतिशय लाडके दैवत मानले जाते. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच हे लाडके आहेत आणि यांनाच समर्पित असणारी ही चतुर्थी या शनिवारी म्हणजे 30 डिसेंबर रोजी आलेली आहेत. तर बघा, आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे, उपासना करायची आहे आणि त्याचबरोबर काही उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहे. आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे 4 उपाय सांगणार आहे. मुलांच्या प्रगतीसाठी, पैसा टिकण्यासाठी, घराची प्रगती होण्यासाठी, घरातील भांडणे दूर करण्यासाठी, क्लेश नष्ट करण्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. त्याचबरोबर दुर्वांचा एक अतिशय प्रभावी उपायसुद्धा सांगणार आहे. यामुळे सर्व संकट, अडचणी, दारिद्र्य, कर्ज हे नष्ट होईल आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, पहिला उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे. मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी, मुलांचे दोष दूर करण्यासाठी, मुलांचे संकट नष्ट करण्यासाठी आणि मुलांची अभ्यासात प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे. आपल्याला एक नारळ लागणार आहे. त्या नारळामध्ये पाणी असायला हवा असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि एक लाल कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये हा नारळ तुम्हाला गुंडाळून घ्यायचा आहे. यानंतर काय करायचं आहे, हा नारळ आपल्याला आपल्या मुलांच्या डोक्यावरून तुम्हाला 7 वेळा ववाळून घ्यायचा आहे. मुलांची इच्छा व्यक्त करत हा नारळ आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहे. आता हा उपाय तुम्हाला मंदिरामध्येच करायचा आहे. घरी हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. हा उपाय केल्यामुळे मुलांच्या सर्व समस्या ह्या नाहीशा होतात. मुलांना शाळेमध्ये, कॉलेजमध्ये त्यांची प्रगती होते. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी मुलांकडून गणपती अथर्व शिष्य आणि गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र आहे ते तुम्हाला मुलांकडून म्हणून घ्यायचं आहे. हा उपाय मुलं स्वतःसाठी स्वतः करू शकतात. मुलं छोटे असेल तर आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करावा. यानंतर पुढचा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला घरातील क्लेश, भांडणे दूर करण्यासाठी करायचा आहे. घरातली नकारात्मकता नष्ट करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. कुटुंबातील आनंद, सुख, समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी आपल्याला या चतुर्थीला गणपती म्हणजे विघ्नहर्ता श्री गणेशाला आपल्याला मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता हे मोदक जे आहे ते तुम्ही उकडीचेही मोदक बनवू शकतात किंवा तुम्ही तळणीचे मोदकसुद्धा बनवू शकतात. 21 मोदकाचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना आपल्याला दाखवायचा आहे आणि यानंतर हा प्रसाद म्हणून तुम्हाला वाटायचा आहे. यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसून ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. असं केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि सुख समृद्धी जी आहे त्यामध्ये वृद्धी होईल.
त्याचबरोबर एक वाटी घ्यायची आहे, वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे, थोडंसं तूप टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि त्याचा एक टिळक जो आहे तो गणपतीच्या कपडावरती लावायचा आहे आणि बाकी घरातल्या सर्व सदस्यांनी याचे टिळक लावायचे आहेत. यामुळे घरातल्या व्यक्तींची प्रगती होते. घरामध्ये भांडणं होत असतील तर ते सुद्धा दूर होतात आणि प्रत्येक व्यक्तीची प्रगतीसुद्धा होत असते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही, पैसा टिकत नसेल, आपल्या घरामध्ये वारंवार पैशांच्या अडचण येत असेल, आपल्या हातून जास्त पैसा खर्च होत असेल, आपण जितकी मेहनत करतो तितका पैसा आपल्याला मिळत नसेल, तर तुम्हाला या चतुर्थीच्या दिवशी काय करायचं आहे, एक मातीची पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हिरवे मूग भरायचे आहे आणि हे हिरवे मूग तुम्हाला घेऊन गणपती मंदिरात जायचे आहे आणि त्यांच्या चरणी तुम्हाला दान करायचे आहे आणि तिथे बसून तुम्हाला गणेश चालीसाचा एक पाठ करायचा आहे. असं केल्याने बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, पैशांच्या अडचणी दूर होतात. त्याचबरोबर बघा जर तुमचा एखादा व्यवसाय असेल त्यामध्ये काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होतात. नोकरी प्राप्तीसाठी काही समस्या येत असतील तर त्यासुद्धा तुमच्या दूर होतील. त्याचबरोबर पुढचा उपाय हा नवरा बायकोमध्ये नातं टिकवण्यासाठी करायचा आहे. दोघांमध्ये वारंवार भांडणं होत असेल, एकमेकांशी पटत नसेल, यासाठी तुम्हाला या चतुर्थीच्या दिवशी काय करायचं आहे, एक कच्चा सुती जो धागा असतो बघा, जो आपण वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाला 7 फेऱ्या करून बांधत असतो, तर तो अतिशय कच्चा असा दोरा असतो. ओढल्यानंतरनं पटकन तुटतो, तर असा तुम्हाला कच्चा सुती धागा घ्यायचा आहे. हा धागा घेतल्यानंतरनं तो तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहे आणि अर्पण करताना तुम्हाला ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा जप करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करून तो दोरा उचलून घ्यायचा आहे. त्या दोऱ्याला 7 गाठी मारायच्या आहेत आणि यानंतर हा दोरा तुम्हाला स्वतःजवळ ठेवायचा आहे. असं केल्याने आपल्या जोडीदाराची काळजी जी आहे ती दूर होते. आपल्या पतीला जर एखाद्या व्यवसायामध्ये त्याला प्रगती येत नसेल किंवा यश मिळत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. पतीचा एखादा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल, यामुळे आपला पती हा टेन्शनमध्ये राहत असेल तर त्याला टेन्शनमुक्त करण्यासाठी, त्याच्या अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. तर सांगितलेले हे उपाय जे आहेत ते सर्व तुम्हाला करणं शक्य झालं तर सर्व उपाय करा किंवा तुमच्या अडचणीनुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सुद्धा उपाय करू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.